6 जून रोजी बेपत्ता झालेल्या बेलापूर गावातील 30 वर्षीय महिलेचा खून केल्याप्रकरणी डायघर येथील मंदिरातील 3 साधूंना शीळ डायघर पोलिसांनी केली अटक। पतीसोबत भांडण झाल्याने मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर साधूंनी केले अत्याचार। आता मंदिर देखील सुरक्षित नाही आणि काही साधू देखील नराधम झालेत अशी नागरिकांमध्ये संतापजनक चर्चा। पहा सविस्तर बातमी आणि मांडा या बातमीबद्दल तुमचे रोखठोक बेधडक मत। दरम्यान तिथं आलेली आम्हाला लक्षात आलं आणि दिवसभर ती तिथंच वर होती। त्यानंतर ती काही खाली आलेली नाही। त्यामुळे त्या मंदिरामध्ये जे लोक काम करतात त्यांच्यावर संशय बळावला। आमच्या डीबीच्या टीमनी त्यांना ताब्यात घेतलं आणि इंट्रोगेट केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। तर याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। ही जी मृत महिला होती त्यानंतर जे तपास झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मृत महिला घरामध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळे घरातून निघून आली होती आणि या मंदिरामध्ये गेली होती। शनिवारी ती दिवसभर तिथंच थांबली होती आणि हे जे आरोपी लोक आहेत त्यांनीच तिला जेवण दिलं होतं, सकाळी पण आणि संध्याकाळी पण। रविवारी रात्री 12-1च्या दरम्यान त्यांनी तिला चहा दिला आणि चहामध्ये तिला गुंगीचं औषध टाकलं। गुंगीचं औषध म्हणजे भांगेचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर मग तिच्यावर त्यांनी आळीपाळीनी तिच्याबरोबर संभोग केलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस ती शुद्धीत आली त्यावेळेस ते काय झालं त्यावेळेस कळालं, त्यावेळेस त्यांनी मोठा प्रतिकार केला आणि त्यावेळेस त्यांनी तिला गळा आवळून आणि डोक्यात दगड मारून मारलेला आहे। तसंच लाथाबुक्याही तिला मारला। साधारण 4 ते 5च्या दरम्यान ही घटना घडली रविवारी पहाटे। रविवारी दिवसभर त्यांनी मंदिराजवळ जी एक खोली आहे तिथंच तिची बॉडी ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 24 तासानंतर तिने पहाटे 5च्या दरम्यान ती बॉडी जो मंदिराच्या इथं जो खड्डा आहे खाली तिथं नेऊन टाकली। तर जो व्यक्ती आम्हाला खबर दिला तो त्याच्या मिसेस मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता, त्यावेळेस त्याला ते निदर्शनास आले आणि त्यानंतर आम्ही 3 पथकं तयार केली होती तपासासाठी। मलिक साहेबांचं एक पथक होतं, संकेत शिंदे आणि महेश काळे यांच्या आधिपत्याखाली 3 पथकं करून तपास केला। तपासात पहिल्यांदा आम्ही त्या बॉडीची ओळख पटवली आणि त्याच्यानंतर इंट्रोगेशन करून तांत्रिक पुरावे गोळा करून हे 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे।